तुम्ही एज्युकेशन अल्युमिनाय असोसिएशन आणि त्या क्षेत्रात पण खूप काम करताय, असो सगळ्या कॉलेजच्या ह्याच्यावर पण आहात. काय बोललेलं सर आपण, अल्युमिनी असोसिएशनमध्ये आहात. हां, तर ते कसं आता इकडून म्हणजे याचं बिझनेस सर्व पासून इथपर्यंत? श्रेय कर्मवीर अण्णांना जातं. सातारा किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये जे काही शैक्षणिक चळवळ उभी राहिली त्याचं श्रेय कर्मवीर अण्णांना जातं. त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. घराघरातून मुलं जबरदस्तीने गोड बोलून आणून सुरुवातीला शिकवली. त्यांच्यानंतर ते जे काही वेगवेगळे कॉलेजेस काढले, हे काढले, शासनातले बरेचशी लोक त्यांच्याशी जोडली गेली. नंतर संस्थेचा खरोखर त्यांचं जे हे आहे त्याच्याप्रमाणे संस्थेचा वटवृक्ष झाला. हो, आणि त्याच्या सावलीत अनेक 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 छोटे छोटी झाडं आहेत, ती सुद्धा मोठे झाले. सो ती जी काही शैक्षणिक चळवळणी झाली त्या माध्यमातून लकीली म्हणजे फक्त आमच्या सेक्टरपुरतं बोलायचं झालं तर संस्थेचं एकमेव इंजिनिअरिंग कॉलेज साताऱ्यामध्ये झालं. आणि साधारण 1981 साली पहिली बॅच त्याची सुरू झाली. त्यावेळी माझ्या मते वसंतदादा पाटलांची ती जी काही त्यांनी जी पॉलिसी केली होती त्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेससाठी त्याच्या माध्यमातून रयतचं कॉलेज सुरू झालं. आणि मग हळूहळू हे झालं आणि त्याचा बेनिफिट झाला. नाही, तुम्ही आज जे अल्युमिनाय असोसिएशन, मी 94ला पासआउट झाल्यानंतर साधारण 2004मध्ये आम्ही मी ज्यावेळी साताऱ्याला परत आल्यानंतर थोडं हे झाल्यानंतर आम्ही अल्युमिनाय असोसिएशनची फॉर्मेशन केली होती. त्याच्या माध्यमातून मग गेट टुगेदर घ्यायचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रयतचं जे एक ब्रीदवाक्य आहे, कमवा व शिका, त्याच्याच धर्तीवर आम्ही इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये गरीब विद्यार्थ्यांसाठीचं अल्युमिनायच्या माध्यमातून आम्ही एक फंड सुरू केलं. आम्ही असं केलं की त्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या हेड ऑफ द डिपार्टमेंटकडं ॲप्लिकेशन करायचं. त्यांनी त्याचं पडताळणी करून रेकमेंडेशन करून प्रिन्सिपलला हे करायचं. आणि प्रिन्सिपलने रेकमेंड केलं की मग इरिस्पेक्टिव्ह ऑफ तो कुठल्या ब्रांचचा आहे त्याच्यावर आम्ही काय हे नाही ठेवलं. मग आज असे किती स्टुडंट्स आहेत ज्यांना आपले? भरपूर आहेत. फक्त आम्ही त्यांच्याकडून एवढीच अपेक्षा ठेवली की तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिल्यानंतर तुम्ही नवीन विद्यार्थ्यांना मदत करा. पण हे खूप छान कॉन्सेप्ट, आणि कॉन्सेप्ट नाही तर तुम्ही तर रियालिटी करून टाकली आहे. आणि बरीच विद्यार्थी स्वतःहून हे करतात. म्हणजे आमचे माजी विद्यार्थी अनेक आहेत. आता जवळपास आमच्या कॉलेजचे 30,000 माजी विद्यार्थी आहेत. सगळ्यांशी काही आम्ही संपर्कात नाही आहे. पण पूर येऊ दे, करोना असू दे, काही असू दे, अनेक विद्यार्थी मदत करतात. आणि ते मदत केल्यानंतर ती जी कुठली संस्था असते किंवा हे असते ते फोन करून आम्हाला सांगतात, अरे ते तुमचा विद्यार्थी असा होता, त्यांनी आम्हाला मदत केली. ही मुलं आम्हाला सांगत पण नाही. हे कौतुकास्पद आहे, खरंच कौतुकास्पद आहे. आणि हे ते जे काही माहोल आम्ही ज्या ह्याच्यामध्ये शिकलो कर्मवीर अण्णांच्या ह्याच्यामध्ये, ते त्याच्यामुळंच आहे.